नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती रेसिपीच्या. डेली थॉट्स हा माझा यूट्यूब चॅनल आहे, पण याच्यावरती मी रेसिपी वगैरे सगळं काही टाकत असते. तर आज आपण बघणार आहोत चिकन कसं बनवायचं. तर चिकन बनवण्यासाठी मी सुरुवातीला खडा मसाला घेतलेला आहे. खडा मसाला घेऊन त्याच्याबरोबर ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं कापून त्याचे काप करून ते व्यवस्थित भाजलेलं आहे. अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत. कांदे व्यवस्थित चिरून ते व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये. त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण मी खडा मसाला आणि कांदा खोबरं हे सगळं व्यवस्थित मिक्सरला वाटून घेऊन त्याची फोडणी दिलेली आहे. फोडणी दिल्यानंतर तुम्ही बघत आहात 5-1 मिनटं मी तसेच ठेवलेलं आहे ते मिश्रण. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतत गेलेले आहे. पाणी अशा प्रकारे ओतायचं आहे. थंड पाणी ओतलं तरी चालेल, गरम पाणी ओतणं काही गरजेचं नाही आहे. तर त्याच्यामध्ये मी पाणी ओतून व्यवस्थित चिकनला तरी देण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडा खोकलाचा त्रास होतो आहे मला बोलताना. आता हे चिकनला व्यवस्थित आपल्याला फोडणी दिल्यानंतर मीठ टाकलं आहे. मीठ मी 4 चमचे मीठ टाकलेलं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त टाकू शकता. आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित पळीने ते मिश्रण हलवून घ्यायचं आहे. तर हे बघा आपलं तरी कशी येत चाललेली आहे चिकनच्या कालवणाला. ह्याच्यामध्ये काय आपल्याला थोड्या वेळाने उकडलेलं चिकन टाकायचं आहे. चिकन मी बॉईल करून घेतलं आहे. म्हणजे कांद्याची फोडणी देऊन त्याच्यामध्ये जे चिकन मी आणलं होतं 1.25 किलो, ते चिकन मी व्यवस्थित मीठ आणि हळद लावून ते ठेवून त्याची फोडणी दिलेली आहे कुकरमध्ये. ते फोडणी दिलेलं चिकनच मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की मी ते चिकन कशा प्रकारे उकडवलेलं आहे. हे पहा, मी चिकन उकडवलेलं आहे. मी तेलामध्ये फोडणी दिलेली आहे कांद्याची आणि हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन ते मी कुकरला शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. कुकरला साधारण 6 ते 7 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित चिकन शिजून जातं. जास्त शिट्ट्या देण्याची गरज नाही आहे. तसं तर 2 ते 3 शिट्ट्यामध्ये शिजून जातं, पण जर चिकनचं सूप आपल्याला काढायचं असेल तर ते 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित निघतं. तर हे बघा आपण बनवलेलं कालवण जे आहे म्हणजे चिकनचं सार, तो चिकनचा सार आता तयार होत आहे. आता ह्याला चांगले उकळी येऊन द्यायचे आहे. उकळी आल्यानंतर ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. चिकनला उकळी येईपर्यंत ते तसंच गॅसवरती ठेवलेलं आहे. खरं तर मी इथे चुकून बारीक गॅस केला आहे. मोठ्या गॅसवरती उकळी दिली तरी चालेल. जवळजवळ एक 10-15 मिनटं जातातच उकळी येण्यासाठी.
आता तुम्ही बघत आहात की हळूहळू उकळी येण्याला सुरुवात झालेली आहे. वरती जो फेस आलेला आहे तो फेस हा मसाल्याचा आहे, त्याच्यामुळे तो काढून टाकायचं वगैरे असा काही विचार करू नका, कारण त्याच्यामुळेच आपल्या चिकनला चव येणार आहे. तो फेस आपणच कमी कमी होत जातो. जशी जशी उकळी वाढत जाईल तसं तसं तो फेस कमी होत जातो. हे बघा, आता आपलं कालवण उकळायला सुरुवात झालेली आहे. आता ह्याला हळूहळू उकळी येऊन द्यायची आहे. जेवढं तुम्ही व्यवस्थित उकळी येऊन द्याल कालवणाला, तेवढं कालवण म्हणजे चिकनचा सार आपला व्यवस्थित होत जाणार आहे. म्हणजे तो चांगला शिजला जातो आणि त्याच्यामध्ये मसाले पण व्यवस्थित मर्ज होऊन जातात. मसाल्यांचा असा कचकटपणा असतो तो राहत नाही. मसाल्याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी आपल्याला 15 ते 10, तसं तर मसाले आपले कच्चे नाहीच, आपण सगळं भाजूनच सगळं व्यवस्थित मसाले भाजलेले मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. पण थोडाफार जो कच्चा वास असतो तो व्यवस्थित उकळी दिल्यानंतर निघून जातो. ते पातेलं थोडं वाकडं झालं होतं, त्याच्यामुळे सार बाहेर येण्याची शक्यता होती, म्हणून मी ते पातेले व्यवस्थित केलं आहे. हे पहा, मग आपल्याला चिकनला कशी उकळी येत चाललेली आहे. आता मी गॅस फास्टच केलेला आहे, स्लो नाही केलेला. ह्याच्यानंतर जो सार आहे तो बाहेर येण्याची शक्यता होती, म्हणून मी थोडा मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे गॅस. हे बघा, बाहेर यायला लागलेला आहे आपला सार. तेव्हा मी गॅस कमी केला. गॅस कमी करून मग उकळी येऊन दिली. खरं तर हा माझा रेसिपीसाठी मी पहिलंच म्हणजे अगोदर वांग्याच्या भाजीचा शूट दिला होता, पण तो काय एवढा व्यवस्थित नाही झाला होता. मी हे दुसऱ्यांदाच करत आहे. दुसऱ्या वेळेसच रेसिपीचं व्हिडिओ शेअर करत आहे. या व्हिडिओमध्ये पण जर माझ्या काही चुका वगैरे असतील तर त्या सांभाळून घ्या, ही मी विनंती करते. आणि अशा प्रकारे आपला चिकनचा सार तयार होत आहे. तुम्ही बघतच असाल की मी जसं बोलली होती की फेस जो आहे तो फेस हळूहळू कमी होत जाणार आहे. तर तुम्ही बघतच आहात की कसा फेस कमी होत चालला आहे आणि आपलं चिकन व्यवस्थित होत आहे. बघा, आता व्यवस्थित उकळी आलेली आहे चिकनला. आणि अशा प्रकारे चिकनचा सार आपला तयार होत आहे. जसं जसं उकळी येते तसं तसं सार कमी कमी होताना आपल्याला दिसेल, कारण की ते जे आपण मसाला वाटलेला आहे तो घट्ट होत जातो ना, त्याच्यामुळे ते आपल्याला सार कमी कमी दिसत असल्यास म्हणजे कमी कमी दिसून येतो, कारण ते आटला जातो सार. आता मी ढवळून बघत आहे की कितपत सार हे झालेलं आहे, मर्ज झालेला आहे, म्हणजे कितपत सार शिजलेला आहे. तो व्यवस्थित शिजला असेल तर मग आता आपण गॅस घालवण्याच्या तयारीमध्ये आहोत. आणि अशा प्रकारे आपलं चिकनचा सार बऱ्यापैकी तयार झालेलाच आहे. फक्त थोड्या प्रमाणामध्ये अजून उकळी देणं बाकी आहे.